पोह्याचा उत्तप्पा बनवते। 2 वाटी पोहे घेतले. पोहे पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे. 1 वाटी रवा घेतला। रवा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला. मिक्सरचे भांडे घेतले. त्यामध्ये 2 वाटी भिजवलेले पोहे घातले. भिजवलेला 1 वाटी रवा घातला. 3 चमचे दही घातले. थोडे पाणी घातले आणि मिक्सरला ग्राइंड केले. तयार केलेले बॅटर भांड्यामध्ये काढले. मिक्सरला ग्राइंड करताना जास्त पाणी घालू नये. बॅटर 15 मिनिटे साईडला ठेवले. 15 मिनिटांनंतर बॅटरमध्ये भाज्या घातल्या. गाजर घातले, टोमॅटो घातला, सिमला मिरची घातली, कांदा घातला, कट केलेली हिरवी मिरची घातली, कोथिंबीर घातली, चवीनुसार मीठ घातले. भाज्या बॅटरमध्ये मिक्स केल्या. आपल्याकडे ज्या भाज्या असतील त्या घालणे. कन्सिस्टन्सी अशा प्रकारे आहे. तवा गरम केला. गरम तव्यावर तेल सोडले. चमचाभर बॅटर घेऊन ते तव्यावर टाकले आणि चमच्याच्या साहाय्याने पसरवले. त्याला गोल आकार दिला. उत्तप्पा सहज बनवता येतो. बनवायला एकदम सोपा आहे. उत्तप्पा तव्याला चिकटत नाही. तवा चांगला गरम केला आहे. साईडने तेल सोडले. एका साईडने उत्तप्पा शेकला की त्याच्या कडा मोकळ्या होतात. उत्तप्पा पलटी केला. दुसऱ्या साईडने सुद्धा तेल सोडले. दुसऱ्या साईडने सुद्धा उत्तप्पा शेकला. दोन्ही साईडने उत्तप्पा गोल्डन ब्राऊन कलरवर शेकला आहे. उत्तप्पा तयार झाला आहे. बाकीचे सर्व उत्तप्पा अशाच प्रकारे केले आहे. पूर्ण फॅमिलीसाठी हा नाश्ता सकाळी बनवला आहे. त्यासोबत पुदिन्याची चटणी बनवली आहे. चटणीसोबत खाण्यास खूपच टेस्टी लागतो.